Next part of vegetative propagation or next type of vegetative propagation is artificial vegetative propagation. Artificial vegetative propagation is also called as horticulturist method because these are man-made method. त्या आर्टिफिशियल पद्धतीने वापरल्या जाणार असतात, माणसाने तयार केलेले मेथड आहेत म्हणून त्यांना हॉर्टिकल्चरिस्ट मेथड किंवा मॅनमेड मेथड म्हणतात. यांच्यामध्ये मुख्य तुमच्या थिअरीसाठी कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर असे 3 प्रकार दिले आहेत. बडिंग हा ग्राफ्टिंग मध्येच इन्क्लूड केला थिअरीला प्रकार आता, पण आपण सीईटीचा सगळा पार्ट घेणार आहोत. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. फर्स्ट इज कटिंग. कटिंग इज ओल्डेस्ट मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. In this method, any plant part like root, stem or leaf is cut into small piece containing 1 to many bud and plenty reserve of food and used as a propagule. म्हणजे थोडक्यात रूट, स्टेम, लीफ यांचा एक किंवा अनेक बड असणारा पार्ट लहान लहान पीस मध्ये कट केला जातो आणि तो व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी यूज केला जातो. त्या मेथडला कटिंग म्हणतात. कटिंग इज मोस्ट कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक. कन्व्हेन्शनल ऑर ओल्डेस्ट मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. आता यांच्यामध्ये काही वनस्पतीचे रूट लाईक टॅमॅरिंड, मॅलस, ऍपल एक्सेट्रा आर युज्ड फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन बाय आर्टिफिशियली कटिंग द स्मॉल पीस ऑफ रूट. इन द स्टेम कटिंग अपर कट इज सर्क्युलर. ज्यावेळेस आपण स्टेम कटिंग ही मेथड यूज करत असतो त्यावेळेस ते कट घेताना त्या स्टेमचा जो पीस आपण आयसोलेट केलाय त्या पीसचा अपर कट सर्क्युलर असतो, लोअर कट स्लांटिंग असतो. स्लांटिंग कट घेण्यामागचा उद्देश असतो ह्याला जास्तीत जास्त रूट तयार व्हावेत, मॅक्झिमम कॅम्बियम एक्सपोज होऊन जास्तीत जास्त रूट तयार व्हावेत यासाठी अशा प्रकारचा तिरकस कट घेतलेला असतो आणि ह्याला आयए नावाच्या ऑक्सिनची ट्रीटमेंट दिली जाते. इट इज रूट प्रोमोटिंग हार्मोन. आणि वरच्या बाजूला मड बॉल बसवलेला असतो टू अवॉइड द ट्रान्सपिरेशन. त्यानंतर लीफ, ब्रायोफायलम, कलंचू यासारख्या प्लांटचे लीफ जे असतात त्या लीफचा लहानसा तुकडा कट करत केला जातो की ज्याच्याकडे व्हेजिटेटिव्ह बर्ड आहे किंवा ऍडव्हेंटेशियस बर्ड आहे आणि असा प्लांट पार्ट मॉइस्ट सॉइल मध्ये अरेंज करून नवीन प्लांट तयार करून घेतले जातात. जिथे तुम्हाला 2-3 ओळीचीच माहिती सांगितली तरी चालते. Grafting, it is next part of the artificial vegetative propagation. In this method, it is art and science. ही कला पण आहे आणि विज्ञान पण आहे. यांच्यामध्ये 2 वेगवेगळे प्लांट पार्ट एकत्र जोडले जातात. 2 वेगवेगळ्या वनस्पतीचे 2 पार्ट एकत्र जोडले जातात. ज्यांचे जीनस स्पेसिस सेम असते अशा प्लांट पार्ट एकत्र जोडले जातात, ते एकजीव केले जातात आणि भविष्यामध्ये ते 2 प्लांट पार्ट एकजीव करून एकच प्लांट म्हणून ग्रो होत असतात. म्हणून त्याची डेफिनेशन काय सांगता येईल तर ग्राफ्टिंग इज अन आर्ट अँड सायन्स इन विच 2 डिफरंट प्लांट पार्ट आर जॉईंट टुगेदर इन सच अ वे दॅट दे फर्दर ग्रो एज अ सिंगल प्लांट. 2 वेगवेगळ्या वनस्पतीचे भाग एकत्र जोडून त्यांच्यापासून भविष्यात एकच प्लांट तयार करून घेतलं जातं आणि या 2 वनस्पतीमध्ये जे असणारे गुड कॅरेक्टर आहेत ते एकाच वनस्पतीमध्ये कंबाईन करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याला ग्राफ्टिंग म्हणतात. इथं 2 प्लांट पार्ट वापरलेले असतात. त्यामध्ये जो प्लांट पार्ट रूट सिस्टीम तयार करतो, द प्लांट पार्ट विच प्रोड्यूस रूट सिस्टीम अँड ऑन विच सायन इज ग्राफ्टेड इट इज कॉल्ड एज स्टॉक. ज्यांच्यावरती सायन ग्राफ्ट केला जातो आणि जो रूट सिस्टीम तयार करतो त्या प्लांट पार्टला स्टॉक म्हणतात. जो प्लांट पार्ट भविष्यामध्ये शूट सिस्टीम तयार करणार आहे आणि जो स्टॉक वरती ग्राफ्ट केला जातो त्याला सायन म्हणतात. द प्लांट पार्ट विच इज ग्राफ्टेड ऑन द स्टॉक अँड प्रोड्यूस शूट सिस्टीम इट इज कॉल्ड एज सायन. Grafting or budding is possible only in the dicot plant. हे ग्राफ्टिंग किंवा बडिंग नावाचं जे आर्टिफिशियल मेथड आहे ती फक्त डायकॉट प्लांट मध्ये पॉसिबल आहे, मोनोकॉट प्लांट मध्ये इम्पॉसिबल आहे. त्याचं कारण आहे मोनोकॉट प्लांट मध्ये कॅम्बियम नावाची रिंग नसते. त्यांचे व्हॅस्क्युलर बंडल कंजॉइंट अँड क्लोजर टाइप असतात. जायलेम आणि फ्लोएम एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी कॅम्बियम रिंग नसते. पण कॅम्बियम रिंग डायकॉट प्लांट मध्ये प्रेझेंट आहे व्हॅस्क्युलर बंडल मध्ये. त्यामुळे डायकॉट प्लांट मध्ये बडिंग किंवा ग्राफ्टिंग पॉसिबल असतं. मग या कॅम्बियम रिंग मुळे इट इज ओनली पॉसिबल इन द डायकॉट प्लांट. आणि या ग्राफ्टिंग मध्ये 2 डिझायर्ड कॅरेक्टर असलेले प्लांट पार्ट एकत्र जोडले जातात. समजा एखाद्या प्लांटकडे दुष्काळावर मात करण्याची किंवा ड्रॉट रेजिस्टंट कंडिशन असेल
त्या वनस्पतीची रूट सिस्टीम वापरली जाते आणि एखाद्या वनस्पतीकडे डिसीज रेजिस्टन्स किंवा बेटर यील्डिंग प्रॉपर्टी ऑफ द फ्रूट असे कॅरेक्टर असतील त्यांची शूट सिस्टीम वापरली जाते. त्यानंतर थेअरीसाठी म्हणून तुम्हाला या ग्राफ्टिंगचाच एक भाग बडिंग एक्सप्लेन केलेला आहे. आता ज्या वेळेस सायनमध्ये अनेक बड यूज केलेले असतात त्यावेळेस त्या मेथडला ग्राफ्टिंग म्हणतात. पण ज्या मेथडमध्ये फक्त सायनमध्ये एकच बड वापरलेला असतो, लहानसा एकच बड फक्त आयसोलेट केलेला असतो आणि तो आयसोलेट करून असा आयसोलेट केला जातो आणि एवढाच बड वापरून जर ग्राफ्टिंग केलं असेल तर त्याला बडिंग म्हणतात. म्हणजे बडिंग इज स्पेशल टाइप ऑफ ग्राफ्टिंग इन विच ओनली सिंगल बड इज युज्ड फॉर द ग्राफ्टिंग or single bud is used as a sign, then it is called as budding. तुमच्या सीईटी साठी नीट साठी म्हणून ग्राफ्टिंगचे काही प्रकार आहेत. ग्राफ्टिंग मध्ये वेगवेगळ्या आकाराचे कट घेतले जातात आणि ते कट घेतल्याच्या आकारावरून त्यांना नाव दिले आहेत. हे कट का घेतलेले असतात असे वेगवेगळ्या आकाराचे, तर टू एक्सपोज द मॅक्झिमम कॅम्बियम, भरपूर कॅम्बियम एक्सपोज करायचा आणि त्या कॅम्बियम कडे डिवायडेशन रिडिवायडेशनची पॉवर असते म्हणून ते दोन प्लांट पार्ट एकत्र एकजीव होऊ शकतात. म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारचे कट घेतलेले असतात, वेगवेगळ्या आकाराचे कट घेतलेले असतात टू एक्सपोज द कॅम्बियम आणि त्या कट घेतलेल्या आकारावरून त्या बडिंग किंवा ग्राफ्टिंग मध्ये प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे टंग ग्राफ्टिंग. या ठिकाणी आपण बघतोय टंगच्या आकाराचा कट घेतलेला असतो सायन आणि स्टॉकला कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. व्हीप ग्राफ्टिंग स्लांटिंग कट घेतलेला असतो, हा स्टॉक आहे हा सायन आहे, दोघांनाही कॉम्प्लिमेंटरी कट घेतलेले असतात. वेज ग्राफ्टिंग, वेज म्हणजे पाचर, यांच्यामध्ये स्टॉकला व्ही शेप्ड नॉच तयार केली जाते आणि सायनला व्ही शेप्ड वेज तयार केली जाते आणि ही पाचर यांच्यामध्ये फिट बसवली जाते आणि यांच्यापासून नवीन डॉटर प्लांट तयार केलं जातं. क्राउन ग्राफ्टिंग, यांच्यामध्ये स्टॉकचा डायमीटर खूप मोठा असतो आणि त्या स्टॉकवरती अनेक सायन ग्राफ्ट केलेले असतात म्हणून त्याला क्राउन ग्राफ्टिंग म्हणतात. जसं आदिवासी लोक मोराची म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसं डोक्यात घालून मुकुट तयार करतात, तशा प्रकारचा हा वाटला म्हणून त्याला क्राउन ग्राफ्टिंग म्हणतात. क्राउन ग्राफ्टिंग हेल्प फॉर रिज्युविनेशन ऑफ डिसीज्ड आणि ओल्ड प्लांट. एखादं डिसीज्ड प्लांट असेल किंवा ओल्ड प्लांट असेल तर त्यांच्या रिज्युविनेशनसाठी म्हणजे पुनर्जीवनासाठी ही मेथड वापरली जाते. अप्रोच ग्राफ्टिंग, यांच्यामध्ये सायन आणि स्टॉक हे मदर प्लांट पासून सेपरेट न करता या दोघांच्या अशी बार्क रिमूव्ह केली जाते. समजा स्टॉक प्लांट असेल हे सायन प्लांट असेल, ह्या दोघांची बार्क रिमूव्ह केली जाते आणि हे दोन प्लांट पार्ट एकमेकांच्या अप्रोच मध्ये आणले जातात आणि पॉलिथिन टेपनं टाईट बांधले जातात आणि नंतर समजा हे जर सायन प्लांट असेल तर हे लोअर साइडनं कट केलं जातं, हे स्टॉक प्लांट असेल तर हे अप्पर साइडनं कट केलं जातं. म्हणजे ह्या प्लांटचा सायन या प्लांटच्या स्टॉकला जॉईन केला जातो, याला अप्रोच ग्राफ्टिंग म्हणतात. बडिंग मध्ये पण प्रकार आहेत, त्यामध्ये टी बडिंग, याच्यामध्ये स्टॉकला असा टी इंग्लिश लेटर सारखा कट घेतलेला असतो, ब्लेडच्या किंवा चाकूच्या मदतीने कट घेतलेला असतो आणि त्यांच्यामध्ये हा बड इन्सर्ट केलेला असतो म्हणून त्याला टी बडिंग म्हणतात. त्यानंतर पॅच बडिंग आहे. पॅच बडिंग मध्ये स्टॉकचा आणि सायनचा असा पॅच रिमूव्ह केलेला असतो. रिंग बडिंग आहे, त्या रिंग बडिंग मध्ये अशी एवढीच रिंग बार्कची रिमूव्ह केली जाते आणि ती एक स्टॉकची आणि सायनची कॉम्प्लिमेंटरी रिंग फिट बसून बडिंग कॅरी केलं जातं. त्यानंतर पुढची जी मेथड आहे ती म्हणजे टिश्यू कल्चर. पूर्वीच्या सिलेबसला याला मायक्रो प्रोपागेशन असं नाव होतं. टिश्यू कल्चर म्हणजे इट इज आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन बाय युजिंग विड्रो कंडिशन. म्हणजे बंदिस्त वातावरणामध्ये एखाद्या वनस्पतीचा लहानसा प्लांट पार्ट वापरला जातो आणि आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियमच्या मदतीने त्याच्यापासून नवीन डॉटर प्लांट तयार केलं जातं. त्या मेथडला टिश्यू कल्चर मेथड म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मायक्रो प्रोपागेशन. मायक्रो प्रोपागेशन म्हणजे काय तर द मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इन विच large number of daughter plants are produced within a short period and limited space in artificial condition or vitro condition by using tissue culture technique. It is called as micropropagation. In the tissue culture technique or micropropagation, any plant part like apex of shoot or apex of root are used and this plant part is called as explant. जो plant part आपण tissue culture technique साठी वापरतोय त्या प्लांट पार्टला एक्सप्लांट म्हणतात. हा एक्सप्लांट आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियम वरती अरेंज केला जातो आणि यांच्यापासून कॅलस तयार करून घेतला जातो किंवा लहान लहान शूटलेट्स किंवा रूटलेट्स तयार करून घेतले जातात आणि नंतर त्यांच्यापासून मेनी डॉटर प्लांट्स तयार केले जातात बाय युजिंग डिफरंट टाइप्स ऑफ
root or shoot promoting hormones. It is called as tissue culture technique.